जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2026 करता DCSMH या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू झालेली आहे। सहायकाच्या माध्यमातून 100% ई पीक पाहणी केली जाते, परंतु सहायकाच्या माध्यमातून केली जाणारी ई पीक पाहणी ही डायरेक्टली शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याला येणार नाही, तर ही ई पीक पाहणी 100% ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाट्यांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे। अर्थात सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केलेला प्लॉट हा ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी जाणार आहे। ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ई पीक पाहणीला व्हेरिफिकेशन करून त्याची पडताळणी पूर्ण करून ऍक्सेप्ट केल्यानंतरच ती ई पीक पाहणीची नोंद लागणार आहे। पुढे त्या शेतकऱ्याला SMS द्वारे कळवणं असेल किंवा त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याला त्याची नोंद येणं असेल, अशा प्रकारच्या नोंदी घेण्याच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत। पूर्वी सहायकाच्या माध्यमातून केली जाणारी ई पीक पाहणी डायरेक्टली सातबाऱ्याला येत होती, परंतु ही जर ई पीक पाहणी सदोष असेल तर तिची पडताळणी करून तिला रिजेक्ट करण्याचे अधिकार हे ग्राम महसूल अधिकाऱ्याला दिलेले आहेत आणि 100% ई पीक पाहणी ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार आहे। मित्रांनो, ही ई पीक पाहणी पडताळणी केली जात असताना जर याच्यामध्ये काही त्रुटी दिसून आल्या, याच्यामध्ये जर काही विसंगती दिसून आली आणि ग्राम महसूल अधिकाऱ्याला जर याच्यामध्ये काही आक्षेप असेल तर ते ग्राम महसूल अधिकारी ती ई पीक पाहणी रिजेक्ट करतील। अशा प्रकारची ई पीक पाहणी रिजेक्ट झाल्यानंतर त्या ई पीक पाहणी सहायकाला त्या प्लॉटची पुन्हा एकदा ई पीक पाहणी करावी लागणार आहे। ई पीक पाहणी केली जात असताना 20 मीटरच्या अंतरावरून फोटो काढले जात आहेत, त्याच्यामुळे अॅक्युरेसी वगैरे आहे, परंतु याच्यामध्ये जर काही आक्षेप असेल तर ती महसूल अधिकाऱ्याला रिजेक्ट करण्याचा अधिकार आहे। ही ई पीक पाहणी पुन्हा एकदा सहायकाला करावी लागणार आहे। सहायकाच्या माध्यमातून केली गेलेली ई पीक पाहणी पुन्हा एकदा ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या लॉग इनला या ठिकाणी दिसणार आहे, ती आक्षेप केली जाणार आहे आणि जर आक्षेप नाही केली, ती जर रिजेक्ट केली तर पुन्हा ई पीक पाहणी सहायकाला ई पीक पाहणी करता येणार नाही। याच्यानंतर ती ई पीक पाहणी मंडळ अधिकारी जे असतील त्या मंडळ अधिकाऱ्याच्या लॉग इनला व्हेरीफायर म्हणून जे लॉग इन असणार आहे त्या लॉग इनच्या माध्यमातून मंडळ अधिकाऱ्याच्या व्हेरिफिकेशनच्या माध्यमातूनच पूर्ण केली जाणार आहे। आता ही सर्व ई पीक पाहणी केली जात असताना सहायकाने ई पीक पाहणी केली, ग्राम महसूल अधिकाऱ्याने त्याला मंजुरी दिली, ती ई पीक पाहणी झाली, परंतु याच्यामध्ये शेतकऱ्याला जर काही आक्षेप असेल की आपल्या शेतामध्ये पीक वेगळे चुकीच्या पद्धतीने ही पीक पाहणी केली गेलेली वगैरे वगैरे, तर याच्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा आक्षेप घेता येणार आहे। आता समजा हे पीक असेल, हे पीक निघून याचा पूर्ण हंगाम होईपर्यंत शेतकरी आपल्या शेतात पीक असेपर्यंत कधीही ई पीक पाहणीवरती आक्षेप घेऊ शकतो आणि जर आक्षेप घेतला आणि त्याच्यानंतर जर त्याची पडताळणी झाली तर ती ई पीक पाहणी पुन्हा एकदा दुरुस्त करण्याचे अधिकार मंडळ अधिकाऱ्याला आहेत। तर अशा प्रकारच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत। सध्या सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहण्या केल्या जात आहेत, त्याची पुढे तपासणी केली जाते आणि याच्यामध्ये जर त्रुटी असेल तर परत पाठवली जाते आणि त्रुटी असून जर शेतकऱ्याला याच्यामध्ये आक्षेप असतील तर त्याच्यासाठी सुद्धा प्रावधान या ई पीक पाहणीमध्ये करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रक्रिया सुरू आहेत। याच्या अंतर्गत आपली जर ई पीक पाहणी झाली नसेल तर सहायक ई पीक पाहणी करतील, त्याच्यामध्ये जर आपल्याला काही माहिती द्यायची असेल तर आपण देऊ शकता आणि जर ई पीक पाहणी लागल्यानंतर आक्षेप असतील तर ते आक्षेप सुद्धा आपण घेऊ शकता। धन्यवाद।